सुंदर बोधकथा। एक ससा आपले सामान घेऊन आनंदाने जात होता, जेव्हा त्याला वाटेत एक हरिण भेटले आणि हरिण म्हणाले, काय बात आहे ससा, तू खूप आनंदी दिसत आहेस. माझे लग्न झाले आहे, ससा बोलला. खूप भाग्यवान भाऊ, हरिण म्हणाला. कदाचित नाही, कारण मी खूप गर्विष्ठ सशाशी लग्न केले आहे. त्याने माझ्याकडे एक मोठे घर, भरपूर पैसे आणि कपडे मागितले, जे माझ्याकडे नव्हते. सशाने उत्तर दिले, ही खूप दुःखाची गोष्ट आहे. हरिण हळूच म्हणाला, कदाचित नाही, कारण मी तिच्यावर खूप प्रेम करतो, म्हणूनच ती माझ्यासोबत आहे. याचा मला आनंद आहे. ससा बोलला. वाह, तू खूप भाग्यवान आहेस भाऊ. हरिण आनंदाने म्हणाला, कदाचित भाऊ नाही, कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या घराला आग लागली. ससा म्हणाला, अरे रे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. असे हरिण म्हणाले, कदाचित नाही, कारण मी माझे सामान बाहेर आणले आणि ते जळण्यापासून वाचवले. ससा म्हणाला. बरं, तू खूप भाग्यवान आहेस भाऊ. हरिण निश्वास सोडत म्हणाला, नाही भाऊ, बहुधा नाही, कारण आग लागली तेव्हा माझी पत्नी आत झोपली होती. ससा उदास स्वरात म्हणाला, अरे, ही तर फारच दुःखाची बाब आहे. हरिण म्हणाला, नाही, अजिबात नाही, कारण मी आगीत उडी मारली आणि माझ्या प्रिय पत्नीला सुखरूप बाहेर काढले. आणि तुम्हाला माहित आहे की सर्वात चांगली गोष्ट काय झाली? या प्रसंगातून मी त्याच्याकडून शिकलो की सगळ्यात गोड गोष्ट म्हणजे आयुष्य, पैसा, घर आणि कपडे असतील किंवा नसतील, पण परस्पर प्रेम असणे खूप गरजेचे आहे. ससा हसत म्हणाला. बोध: संवादातील दोन व्यक्तींमध्ये समझोता करण्यासाठी त्यांच्यातील तारीख आणि स्थान जास्तीत जास्त मोठी मदत करतील.